वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुमचं सर्वांचं स्वागत आहे भारतीय नर्सिंग क्लासमध्ये। आज आपण बघणार आहे जॉन्डिस। आता जॉन्डिस म्हणजे काय ते आपण बघणार आहे। जॉन्डिस म्हणजे कावीळ। आता कावीळ कशामुळे होतो, त्याचं इंट्रोडक्शन, डेफिनेशन, त्याचे प्रकार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती हँडरायटिंग नोट्स एक्सप्लेन करणार आहे। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करत जावा। आणि मराठी हँडरायटिंग नोट्स तुमच्या जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील की ज्यांना मराठी नोट्सची गरज असेल त्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा। तसेच इंट्रोडक्शनमध्ये बघणार आहे आपण जॉन्डिस हा आजार नसून लिव्हरच्या अनेक आजारामुळे जॉन्डिसची अनेक लक्षणे दिसून येतात। आता जॉन्डिस हा आजार नसून लिव्हरची अनेक आजारामुळे जॉन्डिसचे लक्षणे दिसून येतात। आता डेफिनेशनमध्ये बघू। जॉन्डिस म्हणजे रक्तामध्ये बिलिरुबिनचे प्रमाण साधारणपेक्षा जास्त होते व त्वचेच्या तसेच डोळ्यातील पांढरे भाग किंवा पिवळा दिसायला लागतो, त्याला जॉन्डिस असे म्हणतात। जॉन्डिस म्हणजेच रक्तामध्ये जे असतात बिलिरुबिनचे प्रमाण ते साधारणतेपेक्षा जास्त होते व त्यामुळे त्वचेचे जे डोळ्यातील जे पांढरे भाग असतात, पांढरे भाग ते पिवळे दिसायला लागतात आणि त्याला जॉन्डिस असे म्हणतात। आता बिलिरुबिन म्हणजेच काय, तर बिलिरुबिन हा पदार्थ शरीरामध्ये लिव्हरकडून तयार होतो। तर बिलिरुबिन हा शरीरामध्ये लिव्हरकडून तयार होते। तर जॉन्डिसचे प्रकार, पहिला प्रकार पडतो याच्यातला म्हणजे हेमोलायटिक जॉन्डिस। आता हेमो म्हणजेच ब्लड आणि लायटिक्स म्हणजे ब्रेकडाऊन सेल्स। तसेच हेमोलायटिक्स जॉन्डिसमध्ये हे तांबड्या रक्तपेशी जास्त प्रमाणात साचल्यामुळे लिव्हरमध्ये बिलिरुबिन हा जास्त प्रमाणात तयार होतो, त्यामुळे त्वचेचा कलर पिवळसर होतो। त्यालाच कावीळ हेमोलायटिक्स जॉन्डिस असे म्हणतात। आता हेमोलायटिक्स जॉन्डिस म्हणजेच काय, तर हेमो म्हणजे ब्लड आणि लायटिक्स म्हणजे ब्रेकडाऊन सेल। तसेच हेमोलायटिक जॉन्डिसमध्ये तांबड्या रक्तपेशी, जे काही तांबड्या रक्तपेशी असतील त्यांच्यामध्ये रक्तपेशी जास्त प्रमाणात साचल्यामुळे लिव्हरमध्ये बिलिरुबिन नावाचा जो काही एक लिक्विड असतो तो जास्त प्रमाणात तयार होतो, त्यामुळे त्वचेचा कलर हा पिवळसर होते, त्यालाच हेमोलायटिक जॉन्डिस असे म्हणतात। नेक्स्ट पॉइंट आहे ॲक्युस्ट्रेटिव्ह जॉन्डिस। बिल्डेकमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे बिलिरुबिन लिव्हरकडून वाहून नेले जात नाही। आता बिल्डकमध्ये अडथळा निर्माण झाल्यास बिलिरुबिन लिव्हरकडून वाहून नेले जात नाही, त्या कारणामुळे बिलिरुबिन लिव्हरमध्ये साचून राहते। त्यामुळेच लिव्हरमध्येच बिलिरुबिन साचून राहते, म्हणून त्वचेचा कलर पिवळसर दिसतो, त्यालाच ॲक्युस्ट्रेटिव्ह जॉन्डिस असे म्हणतात। तिसरा पॉईंट आहे याच्यामध्ये हायपोसिल्युलर जॉन्डिस। आता लिव्हरमध्ये बिलिरुबिनची चयापचनाची क्रिया कमी प्रमाणात झाल्यामुळे आणि किडनीकडून रक्तातील बिलिरुबिनचे साधारणतः कमी प्रमाणात आढळल्यामुळे शरीरातील बिलिरुबिनचे प्रमाण जास्त होते। आता लिव्हरमध्ये बिलिरुबिनची चयापचनाची क्रिया कमी प्रमाणात झाल्यामुळे किडनीकडून रक्तातील बिलिरुबिन साधारणतः कमी प्रमाणात आढळल्यामुळे शरीरातील बिलिरुबिनचे प्रमाण हे जास्त होते। चौथा प्रकार आहे हेरिडिटरी हायपरबिलिरुबिन। आता लिव्हरमध्ये जेनेटिक डिसऑर्डर असल्यामुळे बिलिरुबिनचे सेक्शन जास्त प्रमाणात तयार होते किंवा बिलिरुबिनचे डिस्टेन्शन कमी प्रमाणात होते। तर हेरिडिटरी हायपरबिलिरुबिन म्हणजे हे काय आहे, तर लिव्हरमध्ये जेनेटिक डिसऑर्डर असल्यामुळे बिलिरुबिनचे सेक्शन जास्त प्रमाणात तयार होत नाही।
नेक्स्ट आहे जॉन्डिसला कारणीभूत असणारे घटक. आता याची जॉन्डिसचे घटक आपण घटक, चिन्ह आणि लक्षणे, जॉन्डिसची कारणे आणि त्याच्यावर प्रतिबंधन, त्याच्यावर निदान आणि त्याची ट्रीटमेंट काय ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तोपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, चॅनलला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.